नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय गणित द्वितीय घटक चाचणी म्हणजेच आकारिक चाचणी क्रमांक 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील समीकरणे सोडवा. 3 गुण. पहिलं समीकरण y - 5 = 19. उदाहरण सोडवून दिलेलं आहे. y = 20 उत्तर येत आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण m - 4 = 17. उत्तर m = 21. x - 10 = 20. उत्तर x = 30. ही उदाहरणे बघा कशी सोडवलेली आहेत, त्याप्रमाणे सोडवा. अतिशय सोपी उदाहरणे आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2. खालील उदाहरणातील माहितीवरून समीकरण करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. हरबाकडे काही मेंढ्या होत्या. बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्यानंतर 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या, तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या? समजा हरबाकडे x मेंढ्या आहेत असे मानू. दिलेल्या अटीनुसार समीकरण तयार केलं. x मेंढ्यामधून 34 मेंढ्या वजा करायच्या आहेत. 176 शिल्लक राहिलेले आहेत. ही दिलेली माहिती आहे, त्यानुसार समीकरण लिहिलेलं आहे. आता x बरोबर -34 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर अधिक होणार आहे. 176 अधिक 34 बरोबर 210, म्हणजेच हरबाकडे 210 मेंढ्या होत्या, कारण आपण x ह्या एकूण मेंढ्या मांडलेल्या आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 3. 3 एकर शेतीची मशागत करण्याकरता ट्रॅक्टरला 12 लिटर डिझेल लागते, तर 19 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. दिलेली माहिती 3 एकर शेतीची मशागत 12 लिटर डिझेल, म्हणून 1 एकर शेतीची मशागत 12/3 4 लिटर डिझेल लागणार आहे. त्याप्रमाणे 19 एकर शेतीची मशागत करण्यासाठी आपल्याला 19 × 4 19 चोक 76 लिटर डिझेल लागणार आहे. उत्तर पहा, इथे दिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4. एका परीक्षेत शबनाला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. समजा तिला 61% गुण मिळाले असं आपण मानलं, म्हणून समीकरण तयार होणार आहे. x/100 बरोबर 736/800. 800 यासाठी लिहिलेलं आहे की एकूण गुण 800 आहेत, म्हणून x बरोबर 736/800 × 100. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल होतील, म्हणून x बरोबर 736/8. 8ने भागाकार केल्यानंतर 92 उत्तर येत आहे, म्हणजेच शबानाला 92% गुण मिळालेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5. खालील तक्त्यातील रिकाम्या जागा भरा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तक्त्यामध्ये दिलेली माहिती वाचा. खरेदी किंमत 4,500 आहे. विक्री किंमत 5,000 आहे. यामध्ये नफा झालेला आहे. किती रुपये झाला? 500 रुपये. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणात खरेदी किंमत 4,100 रुपये आहे. विक्री किंमत 4,090, म्हणजेच तोटा झाला 10 रुपये. तिसऱ्या उदाहरणामध्ये खरेदी किंमत 700 आहे. विक्री किंमत 799, म्हणजेच नफा झाला 99 रुपये नफा असणार आहे. खरेदी किंमत 1,000, विक्री किंमत 920, म्हणजेच तोटा झालेला आहे 80 रुपये. प्रश्न क्रमांक 6. दर साल दर शेकडा 10 रुपये दराने 6,000 रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल? 2 गुण. सरळ व्याजाचं सूत्र बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत छेद 100. मुद्दल 6,000 आहे, दर 10,000 आहे, मुदत 1 आहे. दिलेल्या किमती सूत्रामध्ये लिहिल्या, छेदामध्ये 100 लिहिले. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल होतील. 600 × 1 600, म्हणजेच एका वर्षाचे व्याज 600 रुपये. प्रश्न क्रमांक 7. कोनावरून होणारे त्रिकोणांचे प्रकार किती व कोणते? 3 गुण. कोनांवरून होणारे त्रिकोणाचे प्रकार 3 आहेत. लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण. याप्रमाणे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. बाजूवरून होणारे त्रिकोणांचे प्रकार किती व कोणते? तर बाजूवरून सुद्धा 3 प्रकार आहेत. समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. हे पण 3 कोण लक्षात ठेवा. असे एकूण 6 प्रकार आहेत. बाजूवरून 3 आणि कोनावरून 3. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8. खालील आकृत्यांची नावे लिहा. 2 गुण. पंचकोन दिलेला आहे आणि आयत दिलेला आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी किंवा आकारिक चाचणी क्रमांक 2 या ऑप्शनमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित दिलेल्या आहेत.